राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यातील रोडगा येथे आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत पशु आरोग्य तपासणी उपचार शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। ग्रामीण भागातील उभरते नेतृत्व संदीप रमेश कदम यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या शिबिराला पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। भाजपचे अध्यक्ष अतिश भैया दांडेगावकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरामध्ये तज्ञ शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीमकडून जनावरांची तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन पूर्णपणे मोफत करण्यात आले। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त भेट या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता। जनावरांचे आरोग्य सुधारणे, शेतकऱ्यांना आधार मिळावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता। ग्रामीण भागात अशा प्रकारच्या उपक्रमांची मोठी गरज असून संदीप कदम यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। संदीपजी कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा जो स्तुत्य उपक्रम रक्तदान, आरोग्य तपासणी, त्यासोबतच पशुधनाच्याही तपासण्या हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे। मी संदीपजींचे मनापासून आभार मानतो, त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं। आपण सगळेही इथं या कार्यक्रमास उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। अशा प्रकारचे कार्यक्रम याही पुढे आपल्या सर्वांच्या हातून घडावेत, त्यातून जनसेवा घडत राहावी, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा लाभ होत जाईल। यासाठी मी संदीपजींना अजून एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री, आमची ताकद, आमची ऊर्जा, आमचा आधारस्तंभ सन्माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांचा उद्या वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रोडगा ग्रामपंचायत या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या आरोग्य तपासणी शिबिरात आपण जनरल चेकअप, ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, स्त्रीरोग तज्ञ मार्गदर्शन तपासणी, त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू यासारख्या तपासणी ठेवल्या। त्याचबरोबर आरोग्य कार्ड, आयुष्मान आरोग्य कार्ड नोंदणी केंद्र त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर दंतरोग तपासणी देखील त्या ठिकाणी ठेवलेली आहे। माझं वसमत तालुक्यातील नागरिकांना विशेष आव्हान आहे, नम्रपूर्वक आव्हान आहे, कृपया आपण या शिबिराचा लाभ घ्यावा।